बेसिकली शमा अपने परवाने से क्या कहते हैं? क्या कहते हैं? परवाने से परे चला जा, क्या बात है? मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं यार, शमा कहे परवाने से। नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। ऑलरेडी आता आपण कॅम्पिंग करून झालेलो अलिबागमध्ये, त्याच्यानंतर मुरबाडमध्ये। यावेळेला आपण आलेलो आहोत कुठे तर मग लोणावळ्यामध्ये। इथे आता थोडं जेवायला थांबलेलो हॉटेल पावना खानावळ, आणि इथूनच जो हा रोड जातो ना, तर इथूनच आपली कॅम्प साईट आहे। गुगल मॅपची लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वगैरे भेटून जाईलच। मग प्रथमेश, एक्साइट खूप आहे, आज जुने मित्र भेटलेत। हा बॉलवरून भांडलेले घेतला हा? घेतला का? घेतला मी बॉल घेतलाय। हा, लोक श्रीफळ देतात, आम्ही बॉल देऊन त्यांचा सत्कार करू। ऍक्च्युली क्रिकेटचा बॉल वरून यांचं भांडण झालेलं। भांडण असं नाही, हा, तू तू झालेली, आणि किती आता 1.5 वर्ष भेटले नव्हते एकमेकांना। 1.5-2 वर्ष एकमेकांना भेटले नव्हते, म्हणजे फालतू लोक आहेत एकदम दोघं पण। ह्या रूटने आम्ही खाली आलो, इथे सगळं पार्किंग वगैरेची सोय केलेली आहे। आता इथून आपली कॅम्प साईट पूर्ण चालू होते, म्हणजे इथून आपण ही पूर्ण मोठीच्या मोठी कॅम्प साईट आहे ही। तुला पहिले 4 कॉटेजेस आहेत हे बघा, तर त्याच्यामधलं आता एक मी तुम्हाला दाखवतो। बुकिंग तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये करावी लागेल, तर तुम्हाला जाऊन भेटेल। हे बघा, सो इथे बेड आहे, म्हणजे इनफ आहे 3 लोकांसाठी वगैरे। असा काहीसा रूम आहे, कम्फर्टेबल कोझी, आणि वॉशरूम पाहून घेऊयात। आणि हे बघा, असं काहीसा वॉशरूम आहे, नीट अँड क्लीन आहे सगळ्या गोष्टी। स्पेशली रूम आवडली यार, आम्हाला रूम भेटायला पाहिजे होती, पण आम्ही आलो आहोत सॅटर्डेला, सो मुश्किल आहे। तर इथे आपले रूम्स आहेत, इथे हा लॉन एरिया आहे क्रिकेट वगैरे खेळायला, आणि या बाजूला स्विमिंग पूल आहे, आणि आपले जे कॅम्प्स लागतात ना ते सगळे ह्या साईडला लागतात हे बघा। आणि हा जो समोर आपल्याला दिसतो तो आहे तुंग किल्ला, तर इथे तुंग किल्ला दिसतो, तिकडे विसापूर किल्ला दिसतो, आणि ह्या बाजूला पण एक किल्ला दिसतो, मला आठवत नाही, मला माझ्यामध्ये तिकोना किल्ला इथून दिसतो, पण इथून हा बघा, हा सुंदर तुंग किल्ला दिसतो। सगळ्यात पहिलं आता चेक इन केल्यानंतर चहा आणि मिसळ पाव आहे। 4 पर्यंत चेक इन टायमिंग आहे, आणि चेकआउट टायमिंग असतो 11 पर्यंत। सो आता पहिलं काहीतरी खाऊन घेऊया, चलो। सो ही आहे ना खूप मोठी प्रॉपर्टी आहे, अर्धे टेंट्स इथे लावलेत, काही टेंट्स त्या बाजूला लावलेत असे लाईनीमध्ये इथून, आणि हा व्ह्यू जबरदस्त आहे इथून। त्या बाजूला पावना लेक आहे। तुम्हाला पहिला हा एक टेंट दाखवून देतो, काहीचा टेंट आहे कपल्ससाठी स्पेशली आहे, हा 3 लोक पण स्टे करू शकतात। पिलो वगैरे आहेत, आणि ही जी मॅट्रेस आहे ना ती एकदम प्रीमियम क्वालिटीची आहे, त्याच्यामुळे ह्या टेंट्सची थोडी प्राइसिंग जास्त आहे। सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील। हा कॅम्प साईट वगैरे सगळं फिरून झालेली आहे, त्याच्यानंतर इथून खाली उतरून आहे ना मस्तपैकी ह्या साईडला जायला मस्त रस्ता केलेला आहे। जसं मी सांगितलं ना की आम्ही लोक इकडे आलेलो होतो लेक साईडला, आणि इथे तर भाई मस्त माहोलच बनलाय। हे तो बस साप पकडू का? नको नको, नाही पाण्यात त्याला झेर थोडी असते, समुद्रातला असेल तरच। सो कॅम्प साईट तर आपली तिकडे, आम्ही लोक एकदा इथे आलो तर आम्ही लोक इकडेच थांबू नये, इथे छान सनसेट होतोय, आणि मित्रांसोबत आम्ही इकडे मस्त गप्पा मारत होतो। एकदम निवांत जागा आहे, म्हणजे तुम्हाला जर असा ग्रुप वगैरे असेल तुमचा, तर मग तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही इकडे निवांत बसू शकता, कपल्स पण येऊ शकतात, आणि खूप सारे स्पॉट आहे, म्हणजे लांब पर्यंत स्पॉट आहे बघा। इथे आल्यानंतर तुम्ही कॅम्पची मजा तर घ्या, टेंटची, पण इथे बसून जो आनंद भेटतोय ना तो नक्की एक्सपिरियन्स करा।
आणि इथून फोर्ट पण आहेत. रोहित दाखव फोर्ट. मी मगाशी दाखवले. दाखवले. शृंग किल्ला आहे तिकडे, लिसापूर किल्ला आहे आणि इकडे देवेंद्र आहे. मस्त सनसेट होतोय आणि इथे पब्लिक क्रिकेट वगैरे खेळते. ऍक्च्युली इथे खेळायचंय धनुष्यबाण, पण तो जॅव्हलिन थ्रो खेळतोय. डू इट. चिरकलाय आमचा मित्र अशा प्रकारे. आणि संध्याकाळचं वातावरण बघा ना काय वाटतंय. तिकडे मस्त सनसेट होत होता. कॅम्पसाईटच्या इकडे ना ह्या बाजूला इथे वॉशरूम सुद्धा आहेत. सो कॉमन वॉशरूम आहेत. सो ॲक्च्युली बरं केलं बिकॉज मोस्ट ऑफ द कॅम्पसाईटला हे मिसिंग असतं. सो इथे आणि इथे वॉशरूमची सोय केलेली आहे. आम्ही लोक आलेलो आहेत ह्या एरियामध्ये जिथे सगळे कॅरम वगैरे ठेवलेले आहेत. तिथे तुम्ही कॅरम खेळू शकता आणि बरेच ग्रुप्स आले. तिकडे पण कॅरम खेळतात, तिकडे पत्ते खेळतात, इकडे ल्युडो खेळतात. इकडे आपला गेम झोन आहे कॅरम वगैरे खेळायला आणि इथे आपलं बार्बेक्यू वगैरे रेडी होतंय. सो इथे आपलं पनीर रेडी होतंय आणि ह्या बाजूला आहे चिकन. तर दोघांचं प्रिपरेशन हे वेगवेगळ्या बाजूला केलेलं आहे. मित्रांनो मागे सगळे डीजे वर नाचतायत गातायत. आय डोंट नो माझा आवाज येतोय की नाही. आम्ही आता आलोय कॅरम खेळायला. आपला डिनर सुद्धा लागलेला आहे आणि डिनर मध्ये चिकन रस्सा, चिकन सुक्का, सॅलड आहे, जिलेबी, चपाती, राईस. व्हेज मध्ये काय दाल राईस. पनीर आहे, व्हेज कोल्हापुरी आहे, जिलेबी. ओके. पण म्हणजे व्हेज मध्ये व्हरायटी मजबूत दिली आहे आणि अशी काहीशी आमची पंगत बसली आहे. डिनर तर मस्त होता. आता थोड्या वेळात आपलं लाईव्ह सिंगिंग सुद्धा असणार आहे. आवाज नहीं आ रहा है सबका. अगर तुम साथ हो तेरे सपनों में नाराजी. मुझे लगता है कि बातें दिल की होती लफ्जों की धोखेबाजी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आता सकाळचे काहीतरी 8:30 वाजलेले आहेत. काल रात्री 4 वाजेपर्यंत यांची जी मैफिल जमलेली ना, आम्ही तर 2 वाजता झोपलो पण 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता ह्यांचा एकंदरीत. सो आता आपला नाश्ता लागलेला आहे. नाश्त्यामध्ये तुम्हाला काय दाखवतो. नाश्ता आपला हा जो असणार आहे पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असणार आहे. इथे आहे चहा, इथे कांदे पोहे आहेत आणि ह्या बाजूला आहे उपमा. हे बघा तर गरमागरम आहे सगळं. पटापट खाऊन घेऊया. तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे झालेला आहे. चेकआउट करायची वेळ आलेली आहे. आणि हां, सर्व जे डिटेल्स आहेत ना हे इथे जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. चेक करा. कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला असेल. जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे फॅमिलीसाठी. हे बघा असे टेंटसुद्धा अवेलेबल करून देतात. जर पुण्यामधून किंवा मग मुंबईमधून बघताय आणि निवांत असं प्लेस शोधताय जिथे तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकता, सो तुम्ही जाऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.